श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, चित्रपट आणि मालिका पाहताना आपल्याला कलाकार, दिग्दर्शक, कथा आणि सुंदर लोकेशन्स दिसतात. पण या सगळ्यामागे पडद्यामागे काम करणारी एक मोठी टीम असते. चित्रीकरणासाठी योग्य लोकेशन्स शोधणं, कलाकार आणि तांत्रिक टीमसाठी आवश्यक व्यवस्था करणं, चित्रीकरण सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करणं, हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं लाईन प्रोड्युसरचं. आज आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रपट क्षेत्रात लाईन प्रोड्युसर म्हणून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या अस्मिता अतुल वाढोकर. त्यांच्याशी आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल आणि या क्षेत्रातील संधीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अस्मिताताई, आकाशवाणीच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यामागे अनेक जणांची मेहनत असते आणि त्या मेहनतीत लाईन प्रोड्युसरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अस्मिताताई या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाईन प्रोड्युसर म्हणून काम करतायत. पण लाईन प्रोड्युसर म्हणजे काय याविषयी त्यांच्याकडून जाणून घेण्यापूर्वी अस्मिताताई, सर्वप्रथम श्रोत्यांसाठी तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. माझं नाव आहे अस्मिता अतुल वाढोकर. माझं माहेरचं नाव आहे सारिका सुधीर मराठे. माझा जन्म मुंबईचा आहे. त्यानंतर आजोबांनी सावंतवाडीला घर बांधलं, त्यामुळे सगळे आम्ही सावंतवाडीला राहायला आलो. माझं लग्न कुडाळमध्ये दिलं आहे मला लग्न करून. माझे मिस्टर, माझं सासर जे आहे ते शेगाव गजानन महाराज. आम्ही वर्षातून एकदा गजानन महाराज आमची कुलदेवता दर्शन घ्यायला जातो. आणि घरात सासू सासरे, दीर, मिस्टर, मुलगा आणि माझी आई, असं आम्ही अशी सगळे कुटुंब आम्ही एकत्र राहतो. थेट विदर्भातून कोकणापर्यंतचा तुमचा हा प्रवास आहे. दोन टोकं आहेत महाराष्ट्राची, विदर्भ आणि कोकण. आणि आता तुम्ही कोकण कन्या झालात. तर मला सांगा, तुम्ही या चित्रपट क्षेत्रात कशा प्रकारे आलात आणि या प्रवासाची सुरुवात कशी झाली? 2016 मध्ये कीर काटा कीर नावाचा मूवी आला होता. तर त्यावेळेस मी एक ज्युनियर्स म्हणून काम करत होती. म्हणजे आम्हाला असा कॉल आला की ज्युनियर्स पाहिजे. तर थोडा एक्साइट होते मी की ज्युनियर्स म्हणजे काय माहिती नव्हतं. म्हणून प्रथमच मी म्हटलं चला ठीक आहे, आपण जाऊया एक मजा म्हणून. बाकी असं आम्हाला काय नव्हतं, फक्त एक मजा म्हणून जाऊया. तर मी आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या बहिणी आहेत, त्यांना सगळ्यांना सांगितलं. मग आम्ही सगळे गेलो. तर तिथे एक माझी एक फ्रेंड होती, स्नेहल पाटील म्हणून. तर ती अशी शांत बसलेली. तर तिला मी विचारलं, काय झालं तुझं? माझा एक स्वभाव आहे की समोरच्याला मदत करणं, हा माझा स्वभाव आहे. तर मी तिला विचारलं की काय झालं. तर ती टेन्शनमध्ये होती की मला क्राऊड भेटत नाहीये. तर मी मुंबईची आहे म्हटलं, एवढाच विषय ना. आता क्राऊड जमा करणं हे टॅलेंट माझ्याकडे नव्हतं. पण एक म्हणजे चित्रपटात काम करणारे ज्युनियर्स, ज्युनियर्स, जो ज्युनियर्स असतात, जो क्राऊड असतो, म्हणजे एज कॅटेगरी असते. त्याच्यामध्ये 25 ते 30 वयाचे वेगळे, त्याच्यानंतर 40 ते 50 वयाचे वेगळे. तर तिला जाम टेन्शन आलेलं होतं. 1000 क्राऊड तिला जमा करायचा होता. किती? 1000. अरे बापरे. आणि राजवाडा शूट होती. तर तिला टेन्शन आलं. तर मी म्हटलं ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, मला पॉसिबल नाहीये, पण मी तुला हेल्प करेन नक्की. अच्छा. आणि त्यानंतर मग मी तिला हेल्प केली. प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन, प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणावरून 50-50 माणसं जमा केली. अशी माणसं जमा करून त्याच्यानंतर जे कामगार असतात, जे रस्त्यावरची कामं करतात, घर कामं करतात, त्यांना जमा केलं. एक 1947-60चा काळ दाखवायचा होता मूवीमध्ये. त्या प्रकारची माणसं हवी होती त्यांना. तर मी तिला म्हटलं ठीक आहे, चल मी तुला एक हेल्प करते, मदत. मला काही नको तुझ्याकडनं, मी मदत करते, माझा तो स्वभावच आहे. आणि केली. आणि एका दिवसात, 2 दिवसात 1000 क्राऊड जमा केला. राजवाड्यात शूटिंग होती. त्यानंतर हो, राजवाड्यानं. त्यानंतर मला तिला विचारलं खूप जणांनी फिल्म सिटीमधून किंवा प्रोडक्शनमधून की तिथे तुला कोणी मदत केली. तर अशी सारिका वाढोकर म्हणून आहे. मला सारिका वाढोकर म्हणून पण ओळखतात, अस्मिता वाढोकर म्हणून पण ओळखतात. तर तिने सांगितलं. मग रेफरन्स दिल्यानंतर मला कॉल आला, आपला सचिन कोंडसकर आहे, त्याचा कॉल आला मला की असं छबी मूवीसाठी क्राऊड पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, क्राऊड देते. मग मी ज्युनियर्स म्हणून हे कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. अच्छा. सर्वप्रथम कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. मला त्यावेळेस असं चॅलेंज होतं की एका दिवसात 25 नवीन चेहरे,
सकाळी 6 वाजता लोकेशनला हम्म, हम्म, हम्म. 6 वाजता 25 चेहरे पोचवायचे. त्यानंतर दिवसभर त्यांच्यावर थांबायचं. हम्म. रात्री 8-9 वाजता मी घरी यायची हम्म. आणि परत दुसऱ्या दिवसासाठी फ्रेश चेहरे रेडी ठेवायची. परत 25 वेगळे चेहरे. हा, वेगळे चेहरे. कारण ती जी शूट होती ती कशी होती, गावात एक ऍक्टर्स जो आहे, हिरो आहे, तो एका मुलीला शोधत फिरतोय. हम्म, हम्म. मग प्रत्येक गाव वेगवेगळं दाखवायचे. मग तेच रिपीट आपण एका गावात दाखवू शकत नाही. हा. त्याच्यासाठी नवीन माणसं बरोबर, लागतात. हा. म्हणजे नवीन गाव, नवीन माणसं. हा, हा. आणि असं मला 20 दिवस काम करावं लागलं. हम्म. पण मी ते पण चॅलेंज एक्सेप्ट केलं. म्हटलं बघूया, जमेल. करायला काय आहे, कुठची गोष्ट नाही म्हणायला आवडत नाही मला. हम्म, हम्म. मग ती केली. त्यानंतर मग मी दुसरा मूवी केला. छबीनंतर काय ते आपलं कोण होतीस तू सिरियल केली. हम्म. अंधार माया वेब सिरीज केली. हम्म, त्यानंतर तांडेल केला. हम्म. त्यानंतर आत्ता आनंद मूवी केला. हम्म. त्यानंतर मी कुठचं ते आनंद मूवीमध्ये लाईन प्रोड्युसर म्हणून काम केलं आहे. हम्म. त्यानंतर मी महालय केला. हम्म. असे बरेच चित्रपट, बरेच वेब सिरीज, बरेच सिरियल्स मी केले आहेत. ताई, मला एक सांगा की तुम्ही हे लाईन प्रोड्युसरचं जे काम करताय किंवा त्याच्या आधी तुम्ही ज्युनियर कोऑर्डिनेटर म्हणून काम करतायत, नेमकं हे कामाचं स्वरूप काय असतं, काय करावं लागतं, आमच्या श्रोत्यांना सांगाल का? काय करावं लागतं, बापरे. म्हणजे ज्युनियर्स करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. हम्म. एका दिवसात नवीन चेहरे देणं, हम्म. एका दिवसात त्यांना एज कॅटेगरी देणं. हम्म. म्हणजे प्रत्येक एज कॅटेगरी असते ज्युनियर्स करताना. हम्म. 5 ते 10 वर्षाची मुलं 10 हवी असतात त्यांना. हम्म. त्याच्यानंतर 20 ते 30 वर्षाची लेडीज हवी असतात किंवा जेंट्स हवे असतात. त्याच्यानंतर 35 ते 50 वर्षाचे, त्याच्यानंतर 60 ते 70 वर्षाचे. जेव्हा आम्ही क्राऊड जमा करतो ना, तेव्हा खूप त्रास होतो आम्हाला. माझ्यासोबत माझी एक फ्रेंड पण आहे, पूजा सावंत. हम्म. ती आणि मी दोघं एकत्र क्राऊड करतो. म्हणजे ती मला हेल्प करते क्राऊड करण्यासाठी. आणि बरंच तिने मूवीमध्ये मला तिने खूप सपोर्ट केलाय. म्हणजे तिला पण ते श्रेय जात आहे. हम्म. रात्रभर माझ्याबरोबर जागरण करणं, सकाळी उठून 5 वाजता निघणं. आम्ही झोपत नाही. आम्हाला सकाळी रात्री 2 वाजता झोपून मी सकाळी 4 वाजता उठते. अरे बापरे. 4 वाजता उठून मी रात्री 10 वाजेपर्यंत काम करते सेटवर. आणि तो क्राऊड घेऊन जाणं, त्यांची व्यवस्था बघणं, त्यांना चहा मिळते काय, जेवण मिळतं काय, नाश्ता मिळतो काय. जर एखाद्या वेळी समजा तिथल्या स्पॉट दादाने चहा नाही दिली तर मी स्वतः देते लोकांना. 300-300, 700-700 लोकांना स्वतःच्या हाताने सगळं प्रोव्हाइड करते. पण लोकांची गैरसोय होता कामा नये, त्यांची काळजी पण घेतली जाते. जर एखाद्याला जर सर्दी झाली, खोकला झाला तर मी स्वतः मेडिसिन त्यांना देते. हां. त्यानंतर म्हणजे ती जी माणसं आम्ही जमा करतो ना, त्यांना अक्षरशः सांगावं लागतं की तुमचा पर डे असं आहे, तुम्हाला 2 ते 2 काम करावं लागणार. ते जमा करताना ते माणसं जमा करताना प्रत्येका ठिकाणी कॉल करावा लागतो, प्रत्येकाला सांगावं लागतं अमुक ठिकाणी लोकेशन्स आहेत, तुम्ही या. आणि ते एवढा क्राऊड टीटीमध्ये बसवून 300-300, 700-700 क्राऊड टीटीमध्ये बसवून आम्ही लोकेशनला घेऊन जातो. तिथे त्यांना एक लहान मुलासारखं सांभाळावं लागतं. म्हणजे एकदा शॉट लागला तर त्या शॉटमध्ये कंटिन्युटी असते. मग तिथे तोच व्यक्ती दिसला पाहिजे. एखादा व्यक्ती जर तिथून कुठे जर गेला तर तो आम्हाला शोधावा लागतो. म्हणजे एवढी धावपळ असते, एवढी धावपळ. कन्व्हिन्स कसं करता तुम्ही लोकांना, काय सांगता, म्हणजे ते कसे लोक तयार होतात, ते काय, त्याचे काय अनुभव असतील तर सांगा. लोकांना सांगताना आम्ही असं सांगतो की उद्या शूट आहे, तर तुम्ही इच्छुक आहात काय, तुम्ही येणार काय. तर नाही मॅडम, रात्रभर आम्हाला जागरण असणार, झोप भेटणार नाही. मग मला त्यांना सांगावं, चान्स भेटतोय, कशाला सोडतायत. आपण जरा जरी कुठे टीव्हीत दिसलो तर उद्या सगळे तुम्ही सांगू शकतात मी बघ टीव्हीत दिसली. तिथे तुम्हाला जेवण, नाश्ता, तुमचा पर डे, तुमचा जाण्या येण्याचा खर्च सगळं मी करणार आहे. तुम्हाला काही टेन्शन नाहीये, फक्त तुम्ही तिथे काळजी पण घेतली जाईल तुमची. लोक खूप नाही 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 म्हणून नंतर मग येतात. आल्यानंतर 1 दिवसाचा अनुभव घेतात आणि एका दिवसाच्या अनुभवामध्येच ते एवढे खुश होतात, नेक्स्ट टाइम मॅडम आमचं पण नाव घ्या, आम्ही येणार. आणि त्यांना खूप सांभाळून घ्यावं लागतं. म्हणजे त्यांना शूटिंग्स ह्या माहिती नसतं, म्हणजे शूटिंग म्हणजे काय, तिथे कसा वेळ दिला जातो किंवा कसं तिथे बसावं लागतं किंवा ते माहिती नसतं. पण एकदा अनुभव घेतल्यानंतर मग ते त्यांना कळतं की बाबा इथे
बसावं लागतं किंवा काय. हम्म. आणि लोकांचा जो पेमेंट आहे हम्म. तो आम्ही कधी चुकवत नाही, तो आम्ही टाइम टू टाइम देतो. ते खूप महत्वाचं हां, असतं. टाइम टू टाइम. त्याच्यानंतर मी लाईन प्रोड्युसर म्हणून ज्युनियर्स माझा हा प्रवास संपल्यानंतर मी एक लाईन प्रोड्युसर म्हणून काम केलंय हम्म. महाले मूवीमध्ये आणि आनंद मूवीमध्ये. हम्म. तिथे महालेमध्ये मला लाईन प्रोड्युसर काय असतं अजिबात माहिती नाही. मी म्हटलं की बघूया करून. मग तिथे मला केल्यानंतर कळालं परमिशन्स असतात, ग्रामपंचायतीची परमिशन्स, ओके. पोलिसांची परमिशन्स. कारण तिथे काही प्रॉब्लेम झाला तर आपलं जे प्रोडक्शन जे येतंय एवढं लांबून त्यांना काही त्रास होता का म्हणे याची काळजी घेतली जाते. नंतर मग ते लोकेशन्स, जेवणाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, 40 रूम बुक करावे लागतात. त्यानंतर तिथे त्यांना नाश्ता, पाण्याची व्यवस्था करावी लागते. तिथे घाण झाली आहे की नाही, मग तिथे आम्हाला एक केअरटेकर ठेवावा लागतो. ते स्वच्छता. त्यानंतर त्यांना प्रॉपर्टी हवी असते. ओके. हा, ती प्रॉपर्टी कधी कधी तर प्रॉपर्टी अशी मागतात ते की जेवण पाहिजे 6 वाजता. आता एवढ्या लवकर तर जेवण कोण देणार नाहीये. तर एक लाईन प्रोड्युसर जरी मी असली तरी तो माझा ऍटिट्यूड तो बाजूला असतो. पण आता 6 वाजता लोकेशनला जेवण पाहिजे तर ते मी कधी कधी स्वतः करून देते. अरे वा. किंवा माझ्या मैत्रिणीला सांगून तिला मदत करून मी स्वतः करते. ते सगळे डबे बिबे भरून नंतर मग आम्ही जेवण तिथे पोचवतो. महाले म्हणजे महाळाचा सीन असल्यावर तिथे सकाळी शूट लागलं की जेवण लागतं ते दाखवण्यासाठी. मग ते पण चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागतं. त्यानंतर खूप त्रास होतो. पण माझ्या कोकणातल्या माणसांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटावा. त्यांना काही अशी लोक आहेत ज्यांना खूप इच्छा आहे टीव्हीत दिसावं, काम करावं. मग मी त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे करावं असं मला वाटतंय. तर तो प्लॅटफॉर्म भेटावा त्याच्यासाठी मी हे फील्ड जॉईन केले. नक्कीच नक्कीच. तुम्ही आता कोकणचा उल्लेख केलात. सिंधुदुर्ग जिल्हा नक्कीच कोकणामध्ये आहे आणि निसर्गानं भरभरून दिलेला खजिना आहे. समुद्रकिनारे, किल्ले, हिरवाई आणि सुंदर गावं. त्यामुळे चित्रीकरणासाठी सुद्धा हा जिल्हा आकर्षणाचा सध्या केंद्रबिंदू ठरतोय. चित्रीकरणासाठी जेव्हा तुम्ही लोकेशन शोधता त्यावेळी कोणत्या गोष्टींचा विशेष विचार करता? त्यावेळी सर्वप्रथम परमिशन्स. जेव्हा मला तिथून रिक्वायरमेंट येते की मॅडम आम्हाला असा वाडा पाहिजे. अच्छा. त्यानंतर आम्हाला एक रस्त्यावरचं कुठचा तरी एक रोड पाहिजे पासिंगसाठी, किंवा आम्हाला बोट्स पाहिजे, तलाव पाहिजे, किंवा नदी पाहिजे, समुद्र पाहिजे. ह्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला प्रोडक्शन कडून येतात. मग ते आल्यानंतर मग मी प्रत्येक ठिकाणी जाऊन फोटो काढते फिरून आणि सगळ्या वाड्यांचे परमिशन्स घेते की तुम्ही तुमचा वाडा देणार आहात काय शूटसाठी. त्यांच्या परमिशन्स काढून मग मी ते लोकेशन्स फोटो काढून आपल्या प्रोडक्शनला सेंड करते. प्रोडक्शनला सेंड केल्यानंतर ते लोक सिलेक्ट करतात की कुठचा वाडा आपल्याला परफेक्ट हे होईल. मग ते मला सांगतात की हा वाडा आम्हाला हवाय, हा वाडा असं असं पाहिजे. मग मी त्यानुसार मग माझं पहिलं प्रथम काय असतं, आपली ग्रामपंचायत त्याची परमिशन्स घ्यावी लागते. त्यानंतर गावातल्या लोकांची परमिशन्स घ्यावी लागते. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जर आम्ही ड्रोन जर उडवला तर आम्हाला पोलीस स्टेशन परमिशन्स लागतात. तर ती पोलीस स्टेशन परमिशन्स घेताना पण मी ऑनलाईन होतात, पण मला पटकन काम करायचं असतं. मग मी स्वतः निवती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सावंतवाडी पोलीस स्टेशन तिथून ओरस पोलीस स्टेशन स्वतः जाऊन हे घेते, परमिशन घेते. आणि इथे मला भरपूर प्रॉब्लेम्स येतात. खूप त्रास देण्याचा पण प्रयत्न केला तर किंवा प्रॉब्लेम्स पण येतात, पण मी ते फेस करून पुढे जाते. कारण तिकडे तुम्हाला ते टायमिंग खूप महत्वाचं असतं. टायमिंग महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्या टीमला मी शब्द दिलेला असतो. हो, तेच ना, की ह्या वेळेत मी तुम्हाला एवढ्या गोष्टी पूर्ण करून देणार. आणि मी एखादा जर कुठची गोष्ट कुठचं काम हातात घेतलं तर ते जोपर्यंत मी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही. हे काम करताना मला स्टोनचा पण त्रास होतो, पण जेव्हा हे काम चालू असतं तेव्हा मी गोळी घेऊन राहते, पण ते काम सोडत नाही. कधी कधी जेवण पण नसतं, दुपारचं जेवायला पण वेळ भेटत नाही, नाश्त्याला पण वेळ भेटत नाही. रात्री फक्त 2 तास झोपते मी. 2 तास झोपल्यानंतर सकाळी लवकर उठून परत माझा प्रवास सुरू. ताई, एक सांगा की काम करताना अनेक मजेशीर आणि संस्मरणीय अनुभव सुद्धा तुम्ही घेतले असतील, तर कलाकार किंवा चित्रीकरणाच्या टीम सोबत काम करताना असा एखादा खास अनुभव असेल तर सांगाल का? काम करताना आम्ही मजा भरपूर करतो. टीम खूप चांगली आहे. जे आमचे स्पॉट दादा असतात
ते अतिशय रिस्पेक्टफुली आमच्याशी वागतात. म्हणजे चहा देणं, कॉफी देणं. एके वेळेस आम्ही असं की प्रोडक्शनला सांगितलं की आम्हाला डान्स करायचा आहे, आजचा लास्ट डे आहे, डान्स करायचा आहे. अच्छा, हा. मग सगळ्या ज्युनियर्सला घेऊन आम्ही डान्स केला, मजा केली. त्यानंतर जे आपले कलाकार असतात ते पण खूप चांगले असतात. म्हणजे कसलाही त्यांना, दिलीप प्रभाळकर काका अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. म्हणजे कधीच त्यांनी असं कुठच्याही गोष्टीत ॲटिट्यूड दाखवला नाही. त्यांचा दशावतार मूवी एवढा हिट अरे वा झाला, वा वा. त्या दशावतारमध्ये 1577 क्राऊड मी दिला. बाप रे. आणि दिवसाला मला 300 क्राऊड म्हणजे आपले ज्युनियर्स घेऊन जावे लागायचे. एका टीटी मधून 4 फेऱ्या असायच्या आणि त्या 4 फेऱ्यांमध्ये मी बसून प्रवास करायची. मला त्रास व्हायचा, सगळं व्हायचं, पण माझं कसं म्हणणं की मी प्रोडक्शनला शब्द दिलाय, तो काही करून मला पूर्ण करायचा आहे, काही केलं. आणि कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. कुठलंही काम असू दे, ते कमी नसतं. मला आता मी ज्युनियर्स म्हणून एक काम करत होती, त्यानंतर मी कोऑर्डिनेटर झाली, त्यानंतर मी लाईन प्रोड्युसर झाली, पण अजून माझे पाय जमिनीवरच आहे. उद्या सकाळी मी प्रोड्युसर जरी झाली किंवा डिरेक्टर जरी झाली तर मी तशीच राहणार आहे, कारण मी कोऑर्डिनेटर पासून पुढे आली आहे, ज्युनियर्स पासून पुढे आले. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, म्हणजे मजा येते भरपूर काम करताना, टीम चांगली असते, हसत खेळत वेळ जातो. हे कलाकार कसे, त्यांचं वागणं कसं असतं तुमच्यासोबत वगैरे असं? नाही, कलाकारांचं वागणं खूप चांगलं असतं. खूप म्हणजे असं वाटतच नाही की आपण, मला ह्या टीम म्हणजे ह्या फील्डमध्ये काम करण्याची आवड कलाकार आणि आपले जे प्रोडक्शन आहे त्यांच्यामुळेच झाली. कारण त्यांनी एवढा रिस्पेक्ट दिला ना की वाटलं मला काम करावं असं. मी काम कुठे करत नाही, मला ऍक्च्युली प्रोफेसरचा पण जॉब आलेला, पण मी तो केला नाही. म्हणजे माझी जिथे आवड आहे इथे पण माझी आवड नव्हती, पण एकदा मी काम करून बघितलं, आवड निर्माण झाली आणि आता ह्या कामासाठी मी जीव ओतते. अरे वा, क्या बात आहे. ताई, चित्रपट क्षेत्र हे अनेकदा पुरुष प्रधान मानलं जातं, पण आज अनेक महिला या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतायत. एक महिला म्हणून तुम्हाला कसा अनुभव आलाय या क्षेत्राचा? ऍक्च्युली चित्रपट ह्याच्यात मला पण असं सांगण्यात आलं की खूप रिस्की असतं. रात्रंदिवस नाईट करणं, डे करणं, आपलं कशा प्रकारची माणसं असेल, काय असेल. पण माझं असं म्हणणं आहे की लांबून जज करण्यापेक्षा अनुभव घेऊन आपण जज करावं. मी जेव्हा पहिल्यांदाच ह्या चित्रपटसृष्टीत आली तेव्हा मला रिस्पेक्टफुली वागणूक भेटली. कुठचंही गैरवर्तणूक किंवा गैरव्यवहार आमच्यासोबत झालं नाहीये. आणि टीम आम्हाला, जेव्हा आम्ही सेटवरून निघतो, जेव्हा आम्ही दोघंच लेडीज एकटे असतो, तेव्हा माझ्या पाठोपाठ टीमची पण गाडी असते. का तर आम्ही लेडीज व्यवस्थित घरी पोचावं किंवा व्यवस्थित सेफली जावं. मग चित्रपटसृष्टी आपण म्हणतो, आपल्या मनात गैरसमज भरपूर आहेत, पण खरोखर अतिशय चांगलं आहे. खूप काळजी घेतली जाते, खूप व्यवस्थित रिस्पेक्ट दिला जातो, सांभाळलं जातं. आणि कुठचंही प्रोडक्शन मधलं कुठचीही व्यक्ती कसलंही गैरवर्तणूक आमच्यासोबत करत नाही. म्हणजे खूप चांगलं सांभाळतात. आणि तिथे आम्हाला ताई बोललं जातं, म्हणजे ताई हा मान दिला जातो. ताई म्हणजे एक दुसरी आई. मग त्या प्रकारे आम्हाला मान दिला जातो, किंवा नावाने हाक मारलं जात नाही, मॅडम, ताई अशा ह्याने हाक मारलं जातं, आदर मिळतो. आदर मिळतो. त्याच्यामुळे माझ्या मते तर प्रत्येक महिलांनी जर आवड असेल तर काम करायला हरकत नाही. इथे खूप सेफ आहे असं मी तर म्हणते. मी गेली 10 वर्ष या फील्डमध्ये काम करते. कोणताही प्रवास ताई आव्हानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या क्षेत्रात काम करताना कुठली आव्हानं तुम्हाला वाटतात? आव्हानं म्हणजे आता सांगायचं तर, आता जेव्हा आम्हाला क्राऊड सांगतात ते लोक की एवढा क्राऊड पाहिजे, तर तो 6 वाजताच पोचला पाहिजे. मग ते पोचवताना खूप हे करावं लागतं. म्हणजे कधी कधी लोक टाइममध्ये येत पण नाहीत, आणि जे आम्हाला फेस करावं लागतं तिथे पोचल्यानंतर की तुम्ही टायमिंगमध्ये आलात नाही, उशिरा आलात किंवा काय, तेव्हा त्यांना सांगावं लागतं की आपली कोकणातली लोक आहेत, त्यांना सगळं आवरून यावं लागतं. मग तिथे ओरडा भेटतो आम्हाला, पण नाईलाज असतो, कारण माणसं ती त्यांच्या हातात नसतात, ते आमच्या हातात नसतात. कशी वागतील. दुसरी गोष्ट म्हणजे मला आता आनंदमध्ये पण थोडा प्रॉब्लेम आलेला, परमिशन्स नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला. तर तिथे सुद्धा मला ना खूप धावपळ करावी लागली.
परमिशनच्या वेळी problems येतात. परमिशनच्या वेळी प्रॉब्लेम्स येतात. जर आपली परफेक्ट परमिशन्स नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. मेरिट अँड बोर्डची एका दिवसात परमिशन भेटत नाही, पण मी एका दिवसात सरांशी बोलून रिक्वेस्ट करून एका दिवसात त्यांच्याकडनं ऑफलाईन परमिशन्स घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शूट चालू केली. ते माझं काम नाहीये, मी मॅनेजर म्हणून याचं काम केलं तिथे, पण ते मी करून दाखवलं. म्हणजे या परमिशन्सचं काम मॅडम तुम्हाला करायला लागतंय. हो. तर त्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचं कसं सहकार्य असतं तुम्हाला, किंवा नसेल मिळत किंवा कमी मिळत असेल तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याबद्दल? नाही, माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा परमिशन्स घेतो ना, तर सरकारने ज्या काय परमिशन्स आहेत घ्यायच्या, तर त्याचं एक त्यांनी नोट जे असतं, म्हणजे अमुक अमुक गोष्टी लागतात ह्या परमिशनसाठी, त्या सगळ्या जाहीर कराव्या किंवा त्यांनी लिहून ठेवाव्या. कारण कसं असतं माहिती आहे, जेव्हा आपली टीम मुंबईवरून इथे येते तेव्हा त्यांचा एका दिवसाचा खर्च 15 लाख असतो. बापरे. हा, तो सेटअप लावा, ऍक्टर्सचं पेमेंट, ज्युनियरचं पेमेंट, प्रोडक्शन टीमचं पेमेंट, ह्या सगळा 14-15 लाखावर जातो. समजा एखादी जर परमिशन्स नसेल आणि ती जर शूट थांबली तर त्यांचा 15 लाखाचं नुकसान होतं, लॉस होतो. तर माझं असं एक शासनाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या परमिशन्स कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, तर व्यवस्थित माहिती द्या. आपला कोकण हा पिक्चर लाईनमध्ये, फिल्म सिटी लाईनमध्ये फेमस होतोय, एक त्याचं वेगळं नाव होतं. बरोबर. मग आपल्या कोकणातल्या लोकांनी त्या कोण म्हणजे परमिशन्स देणारे जे कोणी अधिकारी असेल किंवा काय असेल, तर त्यांनी कोकणाला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करावा आणि परमिशनसाठी काय लागतं ते आधीच त्यांना सांगावं, जेणेकरून प्रोडक्शनचं नुकसान होता कामा नये. त्याच्यात एक सुटसुटीतपणा असला की तुम्हाला परमिशन्स वेळेत पण मिळतील, वेळेत पण नुकसान पण होणार नाही. शासन पोलीस स्टेशनचा मला एक खूप चांगला सपोर्ट भेटलाय. मला आता मी 2 मूवी केल्या आहेत लाईन प्रोड्युसर म्हणून, तर तिथे मला त्यांनी चांगला सपोर्ट केलाय आणि त्यामुळे ह्या क्षेत्रात काम करायची मला इच्छा आणि आवड निर्माण झाली आहे. अस्मिताताई, मला सांगा की तुमच्या ह्या कामाचं काही त्याला वेळ नसते, कधी पण रात्रीचं पण काम असतं, दिवसाचं पण काम असतं, आणि मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अवघी 2 तासाची झोप तुम्हाला मिळते, संपूर्ण दिवस रात्र या कामामध्ये जातो. अशा वेळी तुमचा कुटुंबासाठी तुम्हाला किती वेळ देता येतो आणि त्यांचा सपोर्ट कसा असतो? जेव्हा मी जाते रात्री तेव्हा झोपते आणि परत सकाळी उठून लगेचच माझ्या शूटसाठी मी निघते. पण माझ्या मिस्टरांचा खूप चांगला सपोर्ट भेटलाय मला, माझ्या आईचा खूप चांगला सपोर्ट भेटलाय आणि माझा मुलगा पण खूप व्यवस्थित सपोर्ट करतोय. म्हणजे त्याला माहिती आहे माझी मम्मी कुठेतरी चांगलं काम करते, तर काही गोष्टी तो स्वतः करतो. आता 14 वर्षाचा मुलगा आहे मला आणि तो मोठा झाल्यामुळे तो स्वतःला जे हवं ते सगळं बनवून घेतो. माझी आई असते घरी, तिला जमत नाही पायाने, पण तरी सुद्धा ती मला सांगते की मी तुझ्या पाठीशी आहे, तू टेन्शन घेऊ नको, बिंदास काम कर, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुझ्या मुलाची पूर्ण काळजी मी घेणार आहे, असं मला ती एक आधार देते. आज मी जे काय ते माझ्या आईमुळे, माझ्या मिस्टरांमुळे, त्यांच्यामुळे आहे. कुठचेही मिस्टर एवढा सपोर्ट करणार नाही. म्हणजे जेव्हा मी या क्षेत्रात काम करते, जेव्हा मला काही प्रॉपर्टीज लागतात, काही गोष्टी लागतात, तर तिथे सुद्धा ते स्वतः वेळ देतात, स्वतः वेळ देऊन मला सपोर्ट करतायत. मला असं म्हणत नाही की तुझं काम आहे तू कर, मी का करू. एखादी परमिशन्स काढताना पण ते माझ्यासोबत असतात, किंवा माझ्यासोबत माझी एक फ्रेंड आहे पूजा सावंत, ती आणि ते दोघं पण सोबत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसलाही डाऊट घेत नाहीत माझ्यावर की तू तिथे काम करतेस. मग सगळ्यात मेन म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट होता, ते आज नाही आहेत. जेव्हा मी आता हे काम करते तेव्हा त्यांची खूप आठवण येते. ते मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायचे, कुठचंही म्हणजे. आणि ओव्हरऑल म्हणजे माझी सासू पण सपोर्ट करते, मिस्टर तर जाम सपोर्ट करतायत या क्षेत्रामध्ये. रात्री मी उशिरा 2 वाजता येते, कधी मी एक दिवस घरी पण नसते, तिथेच राहते किंवा रूम घेऊन राहते, तर तेव्हा सुद्धा ते मला कधी असं प्रश्न विचारत नाहीत की तू का राहिली आहेस किंवा तू का तिथे आहेस. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा सपोर्ट खूप मोठा आहे. जेव्हा आता मी हल्ली शॉर्ट फिल्म काढलेली माझी स्वतःची, तर तिथे माझ्या आईने चिकन बनवून देऊन त्याने मिस्टरांनी माझ्या टीमला वाढण्याचं पण काम केलं. तिथे हा ऍटिट्यूड ठेवला नाही की मी का करू, मी का वाढू. म्हणजे तिथे पण त्यांनी तो सपोर्ट केला मला.
म्हणजे खूप चांगला सपोर्ट भेटतो. आणि आज माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट असल्यामुळे हे क्षेत्र मी करू शकली. मी शॉर्ट फिल्म्स करू शकली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या का मी आज ह्या क्षेत्रामध्ये करते त्या सगळ्या गोष्टी मी फॅमिली सपोर्टमुळे करू शकली. तर सगळं श्रेय माझं फॅमिलीला पण जातं आहे. नक्कीच. त्यांचा जर सपोर्ट नसला असता तर ह्या क्षेत्रात मी काम करू शकली नसती. मला सांगा, आज अनेक तरुणांना चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते आणि सिंधुदुर्गातील तरुणींना या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन की त्यांची जर इच्छा असेल की पिक्चरमध्ये दिसावं किंवा टीव्हीमध्ये दिसावं किंवा त्यांच्यामध्ये ते टॅलेंट असेल किंवा मनापासून त्यांना वाटत असेल की नाही ह्या क्षेत्रात आपण काम करावं पण आम्हाला प्लॅटफॉर्म भेटत नाही, तर त्याच्यासाठी मी अस्मिता वाडोकर खूप प्रयत्न करते. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्या क्षेत्रात काम करावं किंवा त्या क्षेत्रात तुम्हाला यायचंय तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7083855412. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बऱ्याच आता तांडेल मूवीमध्ये बऱ्याच आपल्या कोकणातल्या लोकांना मी एक सेकंड लीड कास्टिंग म्हणून सिलेक्ट करून त्यांना या प्लॅटफॉर्मवर चान्स दिलाय आणि आज ते आर्टिस्ट म्हणून काम करतायत. आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्या कोकणात भरपूर कलाकार असे लपलेले आहेत ज्यांना तो प्लॅटफॉर्म भेटत नाहीये आणि त्यासाठी माझा प्रयत्न चाललाय. तर तुम्ही जर इच्छुक असाल तर माझ्याशी संपर्क साधा. मला व्हॉट्सअपमध्ये तुमचा जो फोटो आयडी असेल, तुमचा ऑडिशन व्हिडिओ असेल तो सेंड करा. नक्कीच मी तुम्हाला या क्षेत्रात चान्स मिळवून देईन, संधी मिळवून देईन. ताई, तुमच्या पुढच्या काही काळातल्या काही योजना आहेत का? काय करणार आहात पुढे? पुढच्या योजना? पुढच्या जी योजना आहे ती मला असं मी एक रायटर म्हणून पण काम करते. बऱ्याच स्टोऱ्या मी माझ्याकडे लिहून ठेवल्यात किंवा माझ्या डोक्यामध्ये आहेत. तर रिअल घटना त्याच्यावर आधारित मला मूव्ही काढायचं आहे. त्यासाठी मी प्रोड्युसरचं स्वप्न बघते. होईन की नाही माहिती नाही मला, पण नक्कीच एक मी स्वतःचा मूव्ही काढेन. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन जे लोक येत आहेत त्याच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ह्या क्षेत्रात काम करायचं तर बिंदास करा, डोळे झाकून करा. इथे कसलाही प्रॉब्लेम, कसलाही त्रास, कसलाही हे नाहीये. तुम्ही बिंदास आणि फॅमिलीने सपोर्ट करावा आपल्या मुलांना आणि त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करून त्यांच्यासोबत राहावं. खरंच मॅडम, एका नवीन क्षेत्राशी ओळख आपल्यामुळे झाली. चित्रपटाच्या पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक सुंदर दृश्यामागे अनेक लोकांची मेहनत असते आणि लाईन प्रोड्युसर ही त्या सगळ्याला आकार देणारी अत्यंत महत्त्वाची भूमिका. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यातून चित्रपट क्षेत्रात काम करत अनेक चित्रीकरण प्रकल्पांना दिशा देणाऱ्या अस्मिता वाडोकर यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. अस्मिताताई, आकाशवाणीशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर श्रोते हो, आज हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि ऐकत राहा आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. नमस्कार.